जर घारगे असे टम्म फुगणार असतील तर कोणाला बनवायला आवडणार नाही। तर हे घारगे मी बनवलेत पिकलेल्या केळ्यापासून। हो, हे केळ्याचे घारगे आहेत। तर अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे। जर केळं खात नसतील मुलं तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय केळ्याचे घारगे। अतिशय सोपी रेसिपी आहे। घरात जर केळी खूप पिकू लागली असतील किंवा नॉर्मल जरी असतील तरी तुम्ही ही रेसिपी करू शकता। तर काय करायचं, केळ्याची साल काढून घ्यायची आणि जो काळसर झालेला भाग असेल तो सुद्धा थोडा काढून घ्यायचा। तर आता मी इथे जी केळी वापरलेली आहे ती गावठी केळी आहे, त्यामुळे त्याची साल जी आहे ती पातळ आहे आणि ती बाहेरून खूप लवकर काळी पडली आहे, पण आतमध्ये केळं जे आहे ते खूप जास्त असं पिकलेलं नाही आहे। खूप केळं पिकलेलं असतं तेव्हा नॉर्मली ते खूप जास्त काळसर सुद्धा व्हायला लागतं आणि त्याचा जो भाग असतो तो थोडा गिळगिळीत सुद्धा व्हायला लागतो। पण ही जी केळी आहे त्याची सालच फक्त बाहेरून काळी झाली आहे, म्हणजे बाहेरूनच समजते की केळी आहेत ती खूप पिकू लागणार आहेत आता। तर मग मी केळी खूप जास्त पिकायच्या आधीच त्याचे घारगे बनवले। तर काय करायचं, केळी तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकता किंवा मग ज्युसरच्या भांड्यामध्ये तुम्ही ही केळी डायरेक्ट घालूनसुद्धा मिक्सरमध्ये फिरवू शकता। तर मिक्सरमध्ये फिरवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर वाटत असेल ते फास्ट वाटत नाही आहे तर थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता, पण मी इथे पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही आहे। छान असं मस्त पल्प फिरेपर्यंत हे वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये। एकदम परफेक्ट असा पल्प तयार झाला आहे। त्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ आणि 1 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा एवढी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही सुरुवातीला। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला व्यवस्थित पीठ जे आहे ते केळ्याचा जो गर काढलेला आहे त्यामध्येच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जर लागलंच तर तुम्ही थोडा पाण्याचा वापर करू शकता। तर जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रेस करून हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेते। एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी अशा छान रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता पीठ मळताना थोडंसं मी पाण्याचा वापर केला कारण खूप जास्त घट्टसर नाही मळायचं आपल्याला, त्याचा आपल्याला घारगा थापता येईल अशा पद्धतीने आपल्याला पीठ जे आहे ते मळून ठेवायचं आहे। खूप पातळही नाही करायचं आपल्याला। त्यानंतर हे पीठ काही तासांसाठी आपण बाजूला ठेवायचं। शक्य असेल तर जास्त वेळ ठेवा, घाई असेल तर अर्धा तासभर तुम्ही हे पीठ बाजूला ठेवू शकता। त्यानंतर प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, कुठलीही जाडसर थोडी असली पाहिजे। त्या पिशवीला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यावरती पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मग छोटासा गोळा घ्यायचा, जेवढा तुम्हाला घारगा बनवायचा असेल तो घारगा ठेवायचा आणि पाण्याचा हात लावत लावत आपल्याला हा घारगा एकसारखा थापून घ्यायचा आहे। अजिबात कुठे कमी जास्त करायचा नाही, जाडसर पातळ व्यवस्थित एकसारखा हा घारगा मी थापून घेतला। त्यानंतर अलगद तो प्लास्टिकच्या पिशवीवरून निघतो। तेल गरम करून घ्यायचं, अगदी व्यवस्थित कडकडीत तेल तापवायचं। मीडियम फ्लेमवरती सर्व घारगे आपल्याला तळून घ्यायचे, अजिबात घाई करायची नाही। सोडायचा, एखाद मिनिटभर त्याला तेलामध्ये तरंगत ठेवायचा आणि त्यानंतर असा झाऱ्याने थोडा प्रेस करत करत हा घारगा फुगू द्यायचा। एकदम मस्त टरटरीत असा हा फुलला जातो, बघा किती अप्रतिम असा फुगला आहे। आता हा दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडासा आपल्याला छान असा खरपूस रंग आला की हा घारगा अगदी परफेक्ट तयार आहे। तर आता हा पलटत नाही आहे, एकदम छान टरटरीत फुलला आहे म्हणून। तर आता बघा तुम्ही मस्त एकदम घारगा तयार झालेला आहे। तर आता अशाच पद्धतीने एक एक घारगा करायचा पटापट आणि तेलामध्ये सोडायचा। तर आता तुम्हाला मी अजून एक घारगा करून दाखवते। प्लास्टिकची पिशवी आहे ती पुन्हा आपण पाण्याचा हात लावून स्वच्छ करून घ्यायची आणि मग पुन्हा त्याच्यावरती दुसरा गोळा घेऊन थापायचा व्यवस्थित आणि मग सेम प्रोसेसनेच आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या पिशवीवरून अलगद काढून डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं आहे। आता बघा व्यवस्थित मी करते, कुठेही जाड पातळ असं नाही, एकदम एकसारखा करायचा आणि मग पिशवीवरून काढून डायरेक्ट तेलामध्ये सोडायचा। तर अतिशय अप्रतिम अशी रेसिपी आहे। तुम्ही टिफिनला सुद्धा मुलांना ही रेसिपी करून देऊ शकता, त्यांनासुद्धा हे खूप आवडेल। नक्की ट्राय करून पहा। तुम्ही कोणत्याही भाजीसोबत सुद्धा हे खाऊ शकता किंवा गोड खिरीसोबत सुद्धा तुम्ही हे घारगे खाऊ शकता। जर मुलं कंटाळा करत असतील केळी खायला तर तुम्ही हा एक मस्त ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। तुम्ही अजून कोणते घारगे बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशी छान छान अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।